काय गोड आहे तिथे सांगायचं. गोड येतं गोड. सगळ्यांनी खायला कसे लागतात आई आंबे? वेळी खायला इथं आणशील आणि दिला म्हणते गोड येतं. मी खात नाही. काय तुझे कमी नाही झालं ऑप्शन ते बंद केलं का काय चाललं. निर्भा पावडर आहे ना मम्मीने बघ आता गज भरून आंबा आणले ते. काजू बघा, काजू काजू बघ आमचं इथं आहे काजू. काय बघ आमची मॅगी ही पावडर गॅस चालू झालं संपलं काय. एवढ्या महान व्यक्तीच्या वाट बघतोय गेट उघडायची. गेट उघडायचे आता महान व्यक्तीचं गेट उघडत आहेत आपले दोन व्यक्ती जे कधीच रानात पाऊल टाकलं नाही. तायडी उघडत आहे महान व्यक्ती आणि त्यांना आता उघडतच नाहीये बघा. अरे आई काय आई असत आहे. तर कायच बघा आता काय चाललंय दोघींच गेंडन. पलवे निकलला है जल्दी कर. अरे गायच बघा आता अर्धा तास झालं यांचं गेट जोगाडते ते. आम्ही आमची वाईट होता म्हणून आम्ही काढला. थोडा तसंच आता आई कुणी बांधले काय माहिती का. वन इटर्निटी लेटर. पहिली दिदी मग तायडी मग मम्मी आता आई. आई गाठी मारून ठेवले. आता यांना ओपनच होणं झालंय. गाठी मारले मी करतो आता ओम तिथं तोड. सर का मी तोडतो आता. अरे सगळं नको. गाईज बघा आता एंट्री झाली आमच्या रानात. तर मम्मी व्लॉग स्टार्ट करा म्हणा. हाय गाईज म्हणा. वेलकम बॅक टू द अनदर ब्लॉग. तर आता आम्ही सगळेजण शेतात आलोय आमच्या आणि पाऊस पडल्यामुळं एकदम हिरवगार वाटत आहे आणि सगळे मुंबईचे कार्यकर्ते येते सगळीच. फक्त आई सोडून फक्त बाकी सगळीकडे मुंबईचे कार्यकर्ते येतात. तर गाईज बघा आता मम्मी कशासाठी आपण आलोय असंच फिरायला आमच्या शेतात. झालं आता दीदीला आवडा पाहिजे पावसात. बघितलं असेल हो. स्किन. बघा पाड पडला असते. तर गाईज बघा आता आम्ही आमच्या शेतात आलोय. हे पण आपलं आवळ्याचं झाड आहे बघ. हे बघ काय दाखण घाल. आवळ्याचं झाड. पण आवडेच नाही आई कधी असतील तेव्हा मला दे हा का. तर गाईज आता आम्ही चपल्या काढून आलोय सगळ्यांनी कारण का हे बघा आता आंबर एका मम्मीला गावले आहेत. हात घालू नको रेखा. टाकलं ते आंब. अरे नाही ते खराब येतं मम्मी नका ते घेऊ. किती टाकले ते किती तांब. हो ते बघ कुणी टाकले ते. अरे कोणी तरी टाकलं. तर काय आता आम्ही शेतात आलोय मस्त पैकी. तर आता बघू आता कसं आंबा भेटते ते का नाही. आता पाऊस तर पडलाय जून आलाय. आता ह्या पुढच्या झाडाला 2 आंबा आहेत. सगळं एक नंबर दिसत आहे गाईच. हे सगळं आता आमचं हे शेत. कोण ताई बघा आता लाकूड ठेवत आहे त्याच्यावर. दादा ते नको खाऊस बघ इकडे आहे झाडाव ते बघ आंबा इथं. तर ठेव. तर मम्मी तर बघा त्यात 2 झाड आहेत आंब. कुठले ते बघा ते आपल्या मोठ्या ये घे की मग. काय तर काय आता आम्ही जेलने काढतोय आंबा काढण्यासाठी कारण का आता सगळं आम्ही आंबा नेलीत आहे घरी. पण आता काय जे राहिलीत आहे ना ते नेण्यासाठी आता आम्ही परत आलोय. आता बघू गोटे आंबा भरपूर येतं तसं कलमी आंबा व्हायचंच राहिली तर ते घेण्यासाठी मम्मी आपण आलोय का नाही आणि शेतात फिरायचं. बघा आता मस्तपैकी आता पाय ना चिखलात असं हे होती ते थोडंसं रेवतीत आहे. या हे बुकुबुड बोलायचं नसतं त्याला काय. फक्त बोलल्या गुगल ती बोलली पण नाही. ती काय म्हणली माहिती का पक्षी. पांढरा पक्षी. तर काय आता आमच्या घरात होता गुबड होता. आता मुंबईकरांनी बघा काय नाही मुंबईकर चप्पल चालू आम्ही. मम्मी खाऊ का आंबा चांगला आहे. अरे नको झालं तिथल्या खावर ते पाण्यातला नको खाऊस. मम्मी त्याला का नाही घेतला नाही वरनं तसंच. तर बघा आता आई पण मागणं आले जेलने घेऊन. ताई याला काय म्हणते तर नीट सांगायला. हे दिदीला कळलं नाही याला काय काय असतं याचं काम काय असतं दिदीला सांग जरा. हा आंबे पकडायला. आंबे पकडायला मासं पकडतो. मासं पकडायला. बघू आई वर पिकला आंबा आहे बघा तुम्हाला दाखवतो आता. हे बघ जडून गेलं. या लोकांचे आंबे का तर काय आता
सगळं आंब काढलेत आम्ही. आता परत इथे एक आहे बघा, इथे एक आहे बघा, हे बघा इथे एक आहे आणि हे बघा इथं वर एक आहे, वर एक येते. आता दादा काढतोय आंबा. काय आता मी आंबा काढतोय बघा. या झाडाला ना एकदा बरं चढवलेला. तिकडला नाही येतो. पिकला नाही का? तर काय मी 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 करमट्या एक आंबा खाणार काढलाय. कच्चा. एक आंबा काढलाय हा. दे. मी कच्चा खाणार आहे गव्हावाला. मला पिकलेलं नको. कच्चा आहे. तर बघ एक पिकल्यावरती आहे. काढ बी नाही देते. हे आई. दादा ते तुझं दादा कसा लागतो आंबा? दादाची टेक्निक गाईस आंबे खायची. एक नंबर आहे बाई. कापून आहे सरळ पिळून. दादाला कसा लागतोय? एक काढ. मस्त लागतोय. दादाला बोलते मला चप्पल दे ना. दादा फक्त चप्पल घालून आले, बाकी कोणी चप्पल घालून दादा दे आले. ना यार. तुला चालवणार नाही. नाही असू दे. माझे चप्पल माझे जीन्स खराब होते. ए दादा तू एवढा काढ. चप्पल खराब झाली तर ना. अर्धा हाली खराब होता. मम्मीचं बघा काय सुरू आहे. मम्मी आता खालचं आंबा येचत आहे. दादा हे काढ वरचा. आहे असं हे आहे आपल्या आवाजात. या आंबे बंद आहे का? बंद आहे का कॅमेरा? खायला आंबा आंबे ये. खायला या. चालेल. मी मम्मीच्या भाषेत बोललो. आंबे खायला या. हा आंबा काढायचा प्रयत्न चालू आहे यांचा. इकडे आहे. हा तर हे घेऊन बसलाय तरी न्यायला होते. मग Shame on you. हा दादा ओम प्रयत्न करणार आहे का नाही ओम? पाऊस पडला आणि तू पाऊस झाडात आणणार. इथे काय काय बोलता त्याला? काय बोलता तू? काय ते शेळ्यांची काय ह्यांना काय बोलती तर? काय लेंड्या हा लेंड्या. कोणाच्या लेंड्या आहे तो? इकडे का दाखवलं? शेळ्यांच्या इकडे दाखव ना. तू ओमकडे का दाखवलंस लेंड्या बोलून? समजून जा तुम्ही आता. काय नाही ओम? समजलं समजलं. लेंड्या. बाय लास्ट या ओम तुझा. तू काढ. दगड पण चांगला नाही रे ह्यो. 1 2 3 शेट. तर काय आता तिथलं आंबाचं काढून झाली ते. आता इथलं आंबा जरासं काढायचं मग वर जायचं आम्हाला. बघू आता वरती काय आम्ही काय खाणार आहे? गोटी आंबा गोटी आंबा आता खायचंय. बघू आता पावसानं राहिली ते का नाही. आणि जांभळे. जांभूळ हवा. दाखवलं माझं पाय आता रेवायला लागली. क्लायमेट बघा तुम्ही. काय बघ. हे बघ. आई हा आंबा इथे. कसं वाटतं बघू आंबे. मम्मी गावाला येऊन कसं वाटतं? हे आमचं आई हे काय आपलं? पंजोबा पंजीचं हे स्मारक आहे. काय आमचं पंजोबानी पंजीचं पंजीचं स्मारक आहे. इथे त्यांचे पाय आहेत ना. तिथे त्यांचे पाय हा काय फणस कोणाचं हा बघा फणस आमचे. कापा ना, कापा आहे ना आपला. हा कापा आहे तो. बघा तो तिथे काहीतरी प्रयत्न करतोय पण त्याने काय होणार नाहीये. इथं पाणी आहे का मम्मी? हा आज ओम आम्हाला चायनीज देणार आहे कारण की तो आज ओम चायनीज पार्टी डन आहे. भाई इकडे बघ कसं भारी दिसतंय. त्यापेक्षा इकडे भारी दिसतंय. आई 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 ओरडत आहे. आई ओरडत आहे खूप. तुम्हाला तर आम्ही आमचे लावलेले आत्ता लेटेस्ट लावलेले आहेत ना ते वाले ते तुम्हाला आंबे दाखवतो आता. हे वाले. हे आम्ही आता आणि आता दादाने काढलाय छोटे. आंबा. ओ माय गॉड. एकच आणलं एवढं. दादा बघ दादाची मेहनत बघा गाईज. दादाची मेहनत. एकच आंबा काढलाय. पण असं आलंय जसं की अख्खं पोत. पाडे का? पाडे बाई पाडे. यार तू चप्पल घालत नाहीस मला दे. आता नको घालूस. आता ते आतनं नको खराब करूस. तर तिथंच ठेव. रडली गेली त्यांनी आंबा खाते बघा सांग. मम्मी मम्मी आता आम्ही वरच्या आंब्याला जातोय. तिथे जरा ते गोटी आंबा आहे ना. कलबी आंबे आम्ही सगळे घरी नेले. तर आता हे पावसाच्या सीझन मध्ये आली ते. आता गोटी आंबा यांना खायला घालायचा आहे मस्त पैकी. काढ आणि तायडी आता तायडीला खूपच आवडतो. तायडी एक सात 7-8 खाते आंबा ह्यो. आणि ती तिथे खूपच खाते. मम्मीने आत्ताच सुरुवात केली खायला. फेकलाय बघा बघा टाकला पण मम्मी दाखवा. अरे भाई केवढा हे बघा. खाल्लाय. हे आता हे आमचं वरचं शेत. तर काय बघा आता इथनं आम्ही आता वर चढतोय. बघा आता यांना चढा येते का बघू आता आपण. तायडी तर चढली. मला हात दे. आता हात बीत काय नाही. तायडीला हात द्यायला लागला काय गपचूप दे वर. लावलं हात.
मग ये वर मला अवघी हात दुखायली. तर गायचं बघा दाद्या वर ये वर दे ना इथून हात दे ना. वर ये वर ये ऍड व्हिडिओ नको करू. गायच बघा दीदीचे प्रयत्न दीदीला तिथनं पण चढता येणं झालंय मला येते पण मला तिथं हात नाही लावायचे. चला. दीदीचं बघा आणि दादा चढला दादाकडे काठी होती. दादा हात दे. दादा थांब ना. ते काटेला धरून ये आता दीदी बघू कशी येते वर तिथं नको धरू तिथं तर दादा सोड नाही सोडत कायच बघा आता ह्यो गोटी आंबा आहे ह्यो गोटी आंबा ह्याला आंबा नाही आता सध्या आयतं आंबा वरती बघ अरे हे काय तुला दिसना हे पिक्क हे काढणार हे कायच बघा आता हे आंबा येतं खाली पाडू एक नंबर पिक्क आंबा असतं पाडचं दे तर गोटी आंबे बोलतात. ह्याला गोटी ताडे काय म्हणते त्याला गोटी आंबे हा गोटी आंबे गोटी आंबे तर काय आता हेच आंबे आंबे खायला आलोय आता तर दादा काढतोय हाय आंबा आंबा हा आंबा आहे हा ह्याला बोलतात गोटी आंबा पिकलाय की? कच्चा आहे कच्चा आहे थांब चीक निघतो त्याच्यापासून थांब कच्चा आहे कच्चा आहे कच्चा आहे. अरे ना मम्मीकडे दाखव ना की. मम्मी काय बोललीस गेंड्या. मम्मीचे उपशब्द बघा ह्या गाईच ना शिव्या नाही येतात या उपमा येतात ते रेखा मम्मी देत आहेत सगळ्यांना ओमला गेंड्या आणि बाकीचं ना अथर्व दादाला काय बघू आळशी मोबाईल बंद कर. ए, मग काकी हा थोडा पिकलाय चुपीत काढताय तिचं. नाही एवढा नाही पिकला ए थांब मला जाऊ दे ते खाली न पडायचं हा की फेकू नका. हे बघा तर काय जात आई आमच्या आईने ना आंबा खायला घेतला आता ह्यो. मस्त पैकी आता आंबा आई तू तुझ्याच रानातले आंबे खातेस काय लाजायचं वैशिष्ट्य काय सांगतो इथं. गोड आहे तिथे सांगायचं गोड येतं गोड. सगळ्यांनी खायला कसे लागतात आई आंबे सगळ्यांनी यावेळी खायला इथं अंशुला आणि दीदीला म्हणते मी. होय, गोड येतं आणि कसं येतं मस्त येत का आपल्या रानातलं कुठला आंबा आहे ह्यो? हापूस कलबी हापूस कधी आंबा आहे. आता आईने खायला आमच्या घेतलंय आईचे मस्त कष्ट पैकी आहेत ते. आता आईचं कष्ट तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये दिसलं असेल आता ते फळ आले येते आता म्हणून आम्ही रानात आलो ऊन येते आता दादाने परत 2 काढले ते मी खातच नाही का. तुला खा तू दुसऱ्याला काय करते काय त्यात काय तू तुझ्याच रानातले आंबे. तर काय जाता आम्ही ही बघा तुम्हाला आता दाखवतो जी लेटेस्ट लावलेली आहेत ना झाडं ती बघा इथं येत अशी आता ही झाडं आहेत आंब्याची इथं एक काजू आहे आणि पाड बघा इथं इथं वर येत ना ती आंब्याचे पाड आहेत आता ते खायचे आहेत आम्हाला खाली बघा किती पडली ते मम्मीने परत एक घेतला खायला मम्मीने परत एक आता मस्त सुट्टी नाही हॅशटॅग सुट्टी नाही बघा कसला भारी आहे मस्त आंबा आहे हो, सिरियसली छान आहे आंबा तायडे कसा आहे शिव खाल्लाच का तर मग कच्चं पण काढ. ही चांगलं आहे. ही पडलेलं घ्या खाली. हो की पण ते घे की सगळं जाल जिलनीत घे काढा ना. अरे मम्मी जी मी चालेल. मस्त आहे का ना कसं आहे क्यूट आंबा मम्मी कसं आहे आंब्याची चव कशी काय उत्तम दे उत्तम दादाने अजून खाल्ला नाही दादा तर काम करतोय पहिलं विठोबा नाही काय विठोबा मग पोटोबा दादाचा पहिला विठोबा नंतर पोटोबा पण आमच्या इकडे सगळ्यांचा आता पोटोबा चालले ते पहिलं या सर्व इकडं. मम्मीने बघ आता परत एकदम कुई एकदम सपाट केली दीदीने पण आता घेतले हे आता माझा डाव घ्या तुम्हाला खाऊ. आता दादाचा डावे खाण्याचा तायडे तू हात पुस जरा चांगलं पाहिजे काय काय मस्त आंबा आहे. तर काय जाता मी जातो उपलीकडं इकडं वर आणि काढाय बघ आंबा आता मी काढतोय ना झेलले ना आला बघा कच्चं नाही निघाला आंबा. निघते ते की एक नंबर आहे हो. कुठं काढते ते कच्चं एक नंबर आहे. चल ह्यो मी खातो मग कच्चं काढलंच नाही ते काय असं बघा आता ह्यो आंबा मी खातो तायडीनं बघा किती आणली ते आता आणि आईने तर रगड आणली ते निधीनं पण आई किती आंबा खाल्लेस आयडी 2च तायडीचा तर किती आहे मला काय कळणार झाला ह्यो माझा तिसरा मी 2. ये आता तोंडावच पडला होता हे परत आत पाडून कुंडाला कुठं लागले हात धुवायचं सगळे बसले ते बघा कशा पोज मध्ये रानात असंच बसायचं का नाही सांग एक आठवण तुझ्या पायाला पूर्ण उंग्या हा? उंग्या उंग्या. काय आठवण. एक सांग आठवण रानातली काय तुझं ते कमी नाही झालं औषध ते बंद केलंस का काय चाललं निर्भा पावडर आहे ना मम्मीने बघा आता गज भरून आंबा आणली ते
काजू हे बघा काजू. काजू बघा आमचं इथे आहे काजू. बघू बघू कशी दिसते मी. काय बघू दाखव मला. हे बघा ही गायच, हे गायच आहे आमचं शेत आहे. म्हणजे ही आता आमची नवीन झाड आहेत. ही तर आता काजू आहे बघा. हा काजू दिसत असेल तुम्हाला. हो हे काजू येतं, काजू येतं, काजूची झाडं येतं इथं. तर काजू आम्ही नाही खात एवढं आता. काजू आता बिया फक्त भाजले तर भाजल्या. हे काजू आहे, 2 काजू आहे. हे आंबा येतं, त्या वावरात पण आंबा येतं. आणि पाऊस पडल्यामुळे आम्ही कोण झाडावर चढत नाही आता. आता सध्या तरी एवढे काढले ते फक्त गोटी आंबा फक्त एवढ्या काढलाय. आणि यांचं फोटोशूट चाललंय तायडीचं आणि दिदीचं. दिदीचंच 2 दिवसानं पिरू. मी म्हणलं आता परवाच्या दिवशी पिरू, आज उद्या नाही पेरायचं. उद्याच्या दिवस 2 दिवस नाही पेरणार. पडत्यात आहे का नाही पडानात. आमचा चौघांचा. आणखी कोण तू मला वैती काढायला. आमची फोटोग्राफर आहे. तिच्याकडे दे नाही तर त्या कमळीचा माहिती असू दे. तुझं त्या इकडे फोटो काढाय. मम्मी वाटलं मी उचलले. गाईज बघा आता आमची आई कशी फोटो काढते. इकडे दाखव मम्मी. अरे आई सरधर आई दिसतोय का मी? दिसतंय काढ. तर तर काय आता आम्ही निघालो. सगळं झालं आता. आंबा बिंब काढलं, उचणी झालं. इथनं आंब त्या आईनं खाऊन इथं टाकली ते बघा. आणि हे बाकीचं आंबा इथं आता पोतं उचलायचं. आता दादे पण आले बागडे करून. गायच बघा हे गावाकडचं वातावरण हे असं असतं. म्हणजे सगळीकडे हिरवं हिरवं आणि ते दुःख आणि थोडा येणारा रिमझिम पाऊस. एक नंबर कॉम्बिनेशन. काय काय नाही मस्त. काय मस्त काय नाही दादा गावाकडचं. एक नंबर. मम्मी कसं काय यार माझी चप्पल गावाला वाटतं तिथे ठेवलेलीस ते तिथे ठेवलीस. मम्मी गावाकडचं कसं काय वातावरण आहे? एक नंबर का नाही यार. रिमझिम पाऊस, हा थोडा रिमझिम पाऊस आणि हे गार वार खतरनाकच. बघा मस्त आहे गाईच. आणि आमचं शेत म्हणजे लाजवाबच. रानातला फणस बघा. हा फणस आता 2 काढायचे त्यातल्या. अरे रे हाताला येतोय की तुला वर चढायचे पिपळी जाते आणि झाड सुकाळी इकडे टाक. ते जिल्लीत काढ की येडे का काय जेलनी? काढ की जेलीत नाही काढतो. थांबा तो काढतो मी. आता आमच्या गावात हापशी दाखवतो. हापशीचं पाणी एवढं गार असतं ना एवढं दिसत. दीदी बिस्ती ती बघा कशी खालून. आणि वराडती नुसती. हिला दरवेळी कुठे गेलं की जायची घाई. ब्लॉग मध्ये दीदीचं कसं काय दीदीचं अजून हे झालं नाही. बोलली शेवटी ती. बोललीच. चल 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 गाय 2 कपाट्या भरली त्यांनी कपडे नाही म्हणते. हा प्रत्येक मुलीचा प्रॉब्लेम आहे. मुलीचा प्रॉब्लेम आहे. मम्मी चाल. दुनियेचा प्रॉब्लेम. दुनियेचाच. मम्मीने दुनियाच हैराण करून टाकली. मस्त पैकी पाऊस पडत आहे. बोल मम्मी पाऊस पडतोय. पाऊस पडतोय छान वाटतंय. बघ इकडं भारी वाटतं. खरंच पहिल्या पावसात भिजायचं असतं. का भिजायचं असतं? चांगलं असतं पहिल्या पावसात. का भिजायचं असतं पहिल्या पावसात? थांब ना बोल सांग. गोळ्या जातात. गरमी कमी होते. काय आता आम्ही चालत जातो हापशू. तर हापशू आता आम्हाला पाय धुवायचे. तर बाकीचे तिथे मस्त भिजत आले. थोडा रिमझिम पाऊस येतोय. खतरनाक वाटते का नाही? छान वाटते. मुंबईपेक्षा एक नंबर पाऊस आहे. रिमझिम शांततेचं ठिकाण. तर आम्ही निघालोय हापशू. काय आता टोचणार की तेवढं. तू चप्पल घालून जातोय. चला तर काय जातो आता हापशू. तर मस्त पैकी तुम्हाला हापशी दाखवतो. आमच्या गावातली एक नंबर गार पाणी येतं तिथं कायम. आता तर गायच ही बघा आता आमच्या गावातली हापशी त्यावेळी आता हापसते. आणि इतकं गार पाणी असतं ना, इतकं गार पाणी असतं. देखो गाइस मिर्जापुर का बाहुबली आ गया. आणि चमेली पण आ गई. चमेली उतर गई. आता देखो चमेली चली गेली नहीं चल रही है.
चमेला म्हणते ते. ही कोण होती? मिर्जापुर के बाहुबली और ये चमेली और वो चमेला. चमेलीला बाहेर चमेला गाडीवर बैठा आहे. पाय धुवायला सांग त्याला त्याचं बिया पटलं तरी पाय. काय रे बाटली ते? हो हो, तू आता कशी येणार आहे तिथपर्यंत चालत? तू मला उचलून घेऊन जा. उचलून काय आहे म्हणते बघा, उचलून घेऊन जा. मग चालतच येणार ना बाया. बाजूला तरी व्हा. चमेला उतरला. चमेली पाय धु. काय बोललीस मम्मी? ब्रो तू आता इथून तसाच चालत जाणार हे कर की काय थांब जरा. ब्रो त्याची चप्पल इथेच आहे. इकडे बघ. ओम जे जण आमने तू किती वेळा आले सापशू तेच की. छान पाला सांगते मी आली आधी आणि आधी वरती होती का नाही वरती? अरे पण तुला सांगितलं ना हे बनवलंय नवीन. अरे हे हो पण ते काही एवढं वर थोडी आहे. अगं या सिमेंटचे म्हणून तिला गाडीतल्या पहिली गाडीतल्या पहिली तिला तिकीट टाक काही एवढं असायचं ते. खोल डिक्की खोल खोल डिक्की हे बसेल पण तिकीट. सर झालं का? ना. मग या. कशा मोठं मोठं बरोबर इकडे बघा. हात करून दाखव त्याची. बंपर एके पुढे. माझा म्हणतो मोठं मोठं पुढं इकडे पाठवलं ते माझं पुढे राहणे. काय बोल? A few moments later. ते काय आता आमचा पचका झालाय. आम्हाला खायचं होतं चायनीज, आता वडापाव आणायला लागलं कारण का चायनीज होतं बंद. हा ना यार. बघा म्हणजे काय म्हणजे यांच्या ह्याला हेच नाही, आवरच नाही. 2 वडापाव खाऊन परत यांना आता चान टोस्ट खात येते दोघी या. पहिल्यांदाच मी आज 2 वडापाव खाल्ले, कधीच नाही खाल्ले, एकच खाल्ले. मला नाही दोन खायला. जाम भूक लागली. आवाज बघ दिदीचा कसा वाटला. काय पण जाम भूक लागली आता बोलती का अशी. लय भूक लागली अशी बोलती का नाही अशी करते. A few moments later. काहीच रात्रीच्या 12:19 वाजलेत आहे आणि आम्हाला खायची आहे मॅगी. हां रात्रीच्या 12:19 दीदीची मॅगी चालली रेडी होत आहे मस्त पैकी. तू चीज टाकतो ना मॅगीचा व्हिडिओ टाक, कसला भारी चीज एकदम. व्हिडिओ चांगला येतो तुझ्यात पण अशी मॅगी खाऊन बेस्ट करते ना. तशात लागते अशी मॅगी खायला. त्यासाठी लागतं मसल काय मसल तुम्ही मला रिव्ह्यू द्या नंतर, एकदम बेस्ट होईल. बेस्ट काय सांग. मी जे एवढं बेस्ट होईल तेवढं चांगलं करायला मॅगीचे. हो दीदीला तेवढं मॅगीचे ते रात्रीच्या 12:30 वाजले ते दीदीचं धंदा बघायला तिथे. काय दीदीचं मला त्यांनी उठवून आणलं, मी तर येत कालच प्लॅन झाला होता. दुपारी 2 वडापाव नंतर छान टोस्ट खाल्ल्याने आता मॅगी खाल्ली. आणि हे बघा हे चीज पण आहेत. हा चीज पातळ झालं. पुण्याची टाक टाक. टाक डॅडी फक्त चीज टाकायचं काम करते कायच. ते वरनं टाकायला ठेव. 2 आहेत ना 2 ते वरनं टाकायला ठेव. 2 आहेत ना ते वरनं टाकायला ठेव. काय आता खोलले आता टाक. तर काय बघा 3रं आले चीजची लेअर. कसली मॅगी आहे काय मी त्यात. हो स्वतःला प्लेट. तुम्ही माझ्यापेक्षा फटाफट खाता, मला राहणारच नाही. गाईज बघा दीदीचं लॉजिक बघा काय कारण की हे खूप फटाफट खातात बाई. दीदीचं लॉजिक काय स्पून इथे काय बघा काय घ्यायची मॅगी बघा मॅगी मिरची वाली मॅगी. काय घेतलीस चमच्याची तयारी. तू एक काढी दीदीला येते एक तांब्या आणि 4 चमचे. काय बघा आमची मॅगी झाली. ही पावडर गॅस चालूच बघा. व्हॉट इज दिस काय गॅस बंद करायला झालं संपलं काय चीज
जास्त झाले मला तरी म्हणजे ह्यांच्यासाठी बरोबर आहे माझ्यासाठी जास्त आहे चीज म्हणजे ह्यांच्यासाठी बरोबर आहे मग थोडं पाणी झालं दादाची दुसरेच काही आहे? दादाची रिॲक्शन घेऊया दादा एकदम जमी एकाने खाल्लं दादाची रिॲक्शन खाल्लं मी खाल्लं दादाची काय देशील देणार असं लोक म्हणजे नाही काय ते मी सांगू 9.5 डोळा दिला 9.5 दिली आहे आता दोनाची दिली ठीक आहे सांग नक्की मग हाफ पॉईंट कुठे गेला दादा मस्त अरे का माहिती नाही जास्त मॅगी मसाला असेल की नाही खराब लागतं दीदीने मॅगी केली मस्त पैकी का नाही त्याकडे मी पण मॅगी करते म्हणजे मीच मॅगी करते गाईस पद्मभूषण आता काय केलं माहिती का दादा मॅगी उचलली आणि गॅस तसाच डॅडी म्हणले आता संपलं बाई जेवण बनवायला लागले की आज संपले मॅगी आपल्याला लईच महागात पडली. मॅगी लेच मागात पडले सकाळपर्यंत जर हे इथंच ठेवलं असतं आपण सध्या का मला आईनं कोणतरी स्वतःच नेहमी चांगलं आणि माझं कसं वाईट आहे वाईट आता वाईट टाक सतत ठेवा झाकून चल ना. ठेवतो बघा वाकून संघटनेचे अध्यक्ष रिया पाटील. हे पट्टे